बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील 10 ते 15 ग्रामस्थ हे ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। गावातील अतिक्रमण तत्काळ काढावे, महिलांना शहरात स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी यासह विविध मागणीसाठी हे ग्रामस्थ आक्रमक झाले असून सकाळपासून ग्रामपंचायत इमारतीवर चढून आंदोलन करत आहेत। तर काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले तर काही ग्रामस्थ व्यापारी संकुलावर चढले आहेत। आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या हातात पेट्रोलच्या कॅन असून जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा या आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी दिलाय। MCN न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। सर, डोंगराव ग्रामपंचायतीवरती ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले अतिक्रमण करण्यासंदर्भात काय तुमची भूमिका राहणार आहे ग्रामपंचायतच्या? आता हे डोंगराववाल्यांनी जे अतिक्रमणाच्या संदर्भात 130 गट नंबर संदर्भात जे मागणी केलेली आहे काढण्यासंदर्भात, सदर मागणी हे 2-4 महिन्यापूर्वी केल्यानं त्यांना लेखी सुद्धा दिल्यानं आलेलं होतं, परंतु ते लेखी दिल्यानंतर त्या कोणत्याही कामाची पूर्तता होऊ नाही शकली। आणि तसेच माझे 2 दिवसापूर्वीच विचार घेतला, मला त्या प्रकरणाची कोणत्याही प्रकारची माहिती नसल्यामुळं त्या संदर्भात मी आज रोजीतही कोणता निर्णय घेऊ शकत नाही, परंतु ती सगळं व्यवस्थित ते पूर्ण मॅटर वाचल्यानंतर किंवा ते पाहिल्यानंतर शहानिशा करून त्याने योग्य ते निर्णय दिला जाईल, त्यासाठी त्यांचे वरती आंदोलन चालू आहे। यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही आमच्या डिझेलच्या कॅन घेऊन आलेलो आहेत। यांनी आमच्या मागण्या पूर्ण आहेत, आम्ही आमच्या अंगावर डिझेल घेऊन आम्ही आमचं आत्मदहन करून घेऊ। आज आम्ही सकाळपासून 7 वाजल्यापासून ग्रामपंचायतच्या बिल्डिंगवर चढलेलो आहे, तरी कोणताही कर्मचारी किंवा कोणताही प्रशासकीय अधिकारी आम्हाला भेटायला आला नाही किंवा काहीच नाही। आमचा जीव जाईपर्यंत प्रशासन जागी होणार नाही हे असं आम्हाला वाटते। डोंगरावमध्ये जे आंदोलन सुरू आहे तुमच्या ग्रामपंचायतीवरती काही ग्रामस्थ चढले, ते कशा संदर्भात आहे, काय त्यांची मागणी आहे आणि तुम्ही काय करता? त्यांची मुख्य मागणी अतिक्रम काढण्याची आहे आणि आम्ही ती मुख्य मागणी त्यांची अतिक्रम काढण्याची पूर्ण केलेली आहे। मागील उपोषणकर्त्यांनी अतिक्रम काढण्यासाठी बसलेले होतं, आम्ही ते उपोषण सोडवण्यासाठी तात्काळ अतिक्रम त्यांच्या मागणीनुसार काढून घेतलेलं होतं। म्हणजे आज आंदोलन सुरू केलं ते कशा, त्यांच्या काय आणखी मागण्या आहेत का? त्यांच्या काही आणखी मागण्या आहेत का काही त्यासाठी संदर्भात? त्यांच्या ज्या आणखी मागण्या असतील त्याच्यासोबत मी बोलणं करील आणि त्यांनी मागण्या मला सांगा आणि मी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तयार आहे आणि मी पण त्यांच्या सोबतच आहे। आता ते आंदोलन करतात त्यांना काय कसं उत्तर? मी त्यांना विनंती करेल की आंदोलन मागे घ्या।